जितेंद्र आव्हाड थेट अचूक बिंदास खरं तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. इतिहास जर चुकीचा लिहिला जात असेल तर त्याला रोखणं हे आपलं काम आहे. जर इतिहास खरा लिहिला जात असेल तर त्याला पाठिंबा देणं हे आपलं काम आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक माणसाचं हे काम आहे आणि त्याच विषयावर मी चर्चा करतोय. चुका होत असतील पण महाराष्ट्राचा इतिहास नीटपणे लोकांपुढे गेला पाहिजे, म्हणूनच जितेंद्र आव्हाड यांच्याशी आम्ही थेट चर्चा करतोय. आव्हाड साहेब, तुम्ही एक पत्र दिलं होतं, ते पत्र आपण वाचून दाखवूया. त्यातले काही मुद्दे जे आहेत ते आपण पाहूयात की नेमकं काय तुम्ही आक्षेप घेतलेले आहेत. जितेंद्र आव्हाड यांचं पुरंदरेनं आव्हान, मराठे मोठेपणासाठी आई देखील विकायला कमी करत नसत. याचे पुरावे नोंदी आपल्याकडे आहे का, असं तुम्ही पत्र लिहिलं आहे. सन्मानाने केल्याचं दिसत नाहीये. पुराव्यानिशी सिद्ध झालंय की दादोजी कोंडदेव हे शिवछत्रपतींचे गुरु नव्हते. तरीही आपल्या शेवटच्या आवृत्तीमध्ये हा बदल झाल्याचं दिसून येत नाही. जिजामाता कारभाराच्या सहवासात राहत होत्या असे लिहिले आहे, हे कितपत योग्य आहे? शहाजीराजे यांच्यापेक्षा पंतांची म्हणजेच दादोजी कोंडदेवांची महाराजांवर जास्त माया होती, याला काही पुरावा आपण देऊ शकाल का? दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराज यांचं रक्ताचं नातं नसताना त्यांचे आणि महाराजांचे गोत्र एक होते असे आपण कसे काय म्हणू शकता? ही मूर्ती मीच घडवली, मीच हिचा निर्माता आहे असं दादोजी कोंडदेव यांच्या तोंडात घालून आपण इतिहासाचं विद्रुपीकरण केलंय. पंतांची व आईसाहेबांची लगीनघाई उडून गेली हे आपण कुठल्या अर्थानं लिहिलंय. तसंच शहाजीराजे हे लग्नाला येऊ शकले नाहीत असं आपण लिहिलं आहे. वास्तविक अनेक इतिहासकारांनी हे लग्न विजापुरात इसवी सन 1637 मध्ये झाल्याचं लिहिलंय. तरीही आपल्या नोंदीची आपण दुरुस्ती केली नाही. आपण पाहिलं जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना पत्र लिहिलं. कदाचित आव्हाड यांनी आव्हाड यांनी पत्र लिहिण्याची जी पत्र खूप दिवसानंतर कोणाला तरी लिहिलं असेल, ते आता बाबासाहेब पुरंदरे यांना लिहिलं. आव्हाड साहेब, हेच पत्र जेव्हा इतिहास लिहिला जात होता, लोकांपुढे मांडला जात होता, नाटकातून असेल, कथेतून असेल, कादंबऱ्यातून असेल, त्यावेळेला पत्र लिहायची आवश्यकता तुम्हाला भासली? तुम्ही परत एकदा सांगतोय मी. नाही, माझा तोच प्रश्न आहे. असं आहे की पब्लिसिटी सगळं करताय. असं तुम्हाला जर शिवाजी महाराजांविषयी खरं प्रेम असतं तर महाराजांविषयी जेव्हा जेव्हा चुकीचं लिहिलं जाईल, भले ते कादंबरी असो, अभिव्यक्ती व्यक्त करताना या देशाचं अहित होणार नाही अशी अभिव्यक्तीला मंजुरी आहे. अशी अभिव्यक्ती कुणाला त्रास होईल, चुकीचं आहे की ह्या महाराष्ट्राने स्वीकारलं ना. मी नथुराम बोलतोय, झालं ना, स्टेजवरती नाटक येतं, लोक जातात, टाळ्या वाजवतात, काय करायचं? असं की आयुष्यभर आम्ही म्हणतो की नथुरामाचं नाटक बघणं म्हणजे त्या खुन्याचं उदात्तीकरण आहे, पण त्यांना मिळालं ना सेन्सॉर सर्टिफिकेट, आणि शरद पवारांना वाटतं तो नथुरामच झालाय, म्हणजे त्याच्यावर एक कॉन्ट्रोवर्सी तयार होईल. ते असं आहे की काही जाणीवपूर्वक लिहिलं जातं असं वाटतं तुम्हाला? प्रश्नच नाही. जाणीवपूर्वक लिहिलं जातंय, त्याला जाणीवपूर्वक त्याचा प्रचार आणि प्रसार होतोय. ज्या पुस्तकामध्ये म्हणजे जसं मनुस्मृतीमध्ये स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे, स्त्रीला वापरण्याशिवाय तिची लायकी नाही, असं ज्या मनुस्मृतीमध्ये लिहिलंय, बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकामध्ये पानापानावर आहे ना की स्त्रीचा सन्मानच नाही त्यांच्या पुस्तकांमध्ये. मी ते जे आक्षेपामध्ये लिहिलंय, पान क्रमांक सगळं लिहिलंय, 10 पानांमध्ये स्त्रियांचे अपमान आहेत. असं आहे की शिवजन्मापूर्वीचं एक त्यांनी लिहिलंय की शिवजन्मापूर्वी कुणबिनी 25 रुपयास 25 होण्यास 5 विकल्या जात होत्या. शिवजन्मापूर्वीचं शिवचरित्रामध्ये लिहिण्याचं कारणच काय तुम्हाला? की ज्या महाराजांनी माझ्या राज्यामध्ये स्त्रीचा व्यवहार होणार नाही, मनुष्य गुलाम म्हणून राहणार नाही आणि मनुष्य विक्रीवरती बंदी आणण्याचा पहिल्यांदा फरमान काढला हा जगातला पहिला राजा शिवाजी महाराज. असं आहे की तुमच्या पुस्तकामध्ये माझा आरोप आहे की चातुर्वर्ण्याचा स्पर्श आहे. ज्या चातुर्वर्ण्यातल्या 4 आपण जाती मानतो, 4 समाजव्यवस्था मानतो, एक क्षत्रिय, एक ब्राह्मण, एक क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा क्षूद्र. मी क्षूद्रातला आहे. कुणबी कोण आहेत तुम्हाला? बरोबर कुणबिनी दिसल्या, कारण त्या शूद्रातल्या आहेत. वैश्य चोर आहे असं वाक्य आहे, वैश्यांचा व्यवहार चांगला नव्हता त्या काळात असं वाक्य आहे त्या पुस्तकामध्ये. म्हणजे वैश्य बाद झाले आणि मराठे तर टाकाऊच होते, ते आपल्या आयांनाही पाठवत होते, म्हणजे क्षत्रिय बाद झाले. म्हणजे तुमच्या चातुर्वर्ण्यातल्या ज्या 3 समाजाच्या व्यवस्थेमध्ये त्यांना किंमतच नाही. असं कसं काय तुम्ही एखाद्या असा आई आहे, आई इज अ इन्स्टिट्यूशन. तुझी आई, ह्याची आई, ह्याची आई आणि माझी आई, आई आहे. आईला समांतर शब्द नाही आणि आईचा अपमान कोणाला पटतही नाही. असं आपण जेव्हा लिहिता की मराठे आपल्या आयांना पाठवत होते, अरे एखादं तो पुरावा द्या की कुठल्या मराठा सरदारांनी हे काम नीच काम केलं. अरे ते तुम्ही जाहीर करा. आजही त्या घरावरती बहिष्कार टाकतील लोक.
पण असं लिहून तुम्ही काय दाखवू इच्छिता? मराठा टाकाऊ होते, मराठे तोच प्रश्न आहे की हे जाणीवपूर्वक का करतात, काय तुमचं का हे? करतायत? नाही, हे त्याचा ज्याचं- खुलासा त्याचं- केला पाहिजे ना तुम्ही. एखाद्या नाही तुम्ही त्याचा खुलासा केला पाहिजे ना आवार साहेब. एखाद्या असं आहे की हा नाजूक प्रश्न आहे. नाही नाजूक नाहीये. ओ महाराष्ट्राला इतिहास तुम्ही सांगताय ना, तर तुम्ही सांगितलं पाहिजे. असं आहे की ह्या समाज व्यवस्थेमध्ये महाराजांना बदनाम करण्याचं कारस्थान हे जे जातीयवादी आहेत, असं आहे की हे फक्त महाराजांना बदनाम करत नाही. तुमच्या अनेकांच्या घरात असेल, तुकाराम महाराज गरुडावर बसलेत आणि चाललेत वरती, आणि आपल्या घरात आजही ती पोरगी गेली का आपली, कुठे गेली ती? हां. हिला विचारलं तर ही सांगेल हो तुकाराम महाराज गरुडावरूनच वरती स्वर्गात गेले, ते गरुड आला होता त्यांना येण्याला. आपल्याकडे काल्पनिक इतिहास बिंबवला गेला. आपल्या घरात कॅलेंडर लागतं तर तुकाराम महाराज बसलेत. किती जणांना माहिती आहे तुकाराम महाराजांची हत्या झाली? तुकारामांचे काही ते गाथा बिथा काही डोहात बिहात बुडवल्या नाहीत. तुकाराम महाराजांना असे हालहाल करून डोहात बुडवण्यात आलं, त्यांना नदीत बुडवण्यात आलं आणि त्यांची हत्या करण्यात आली. त्याच्यातला विचार एवढाच आहे की हे सगळं करून सुद्धा तुकारामांचे विचार हे नदीत तरंगून पुढे गेले आणि उभ्या महाराष्ट्राने ते स्वीकारले. त्यांची हत्या झाल्यानंतरही, क्रूरपणाने हत्या झाल्यानंतरही जो विचार महाराष्ट्राने स्वीकारायला म्हणून नको म्हणून तुकारामाची हत्या झाली, त्या तुकारामाचा महाराजांचा विचार हा महाराष्ट्रात सर्वत्र पसरला. ही हत्या ज्यांनी केली त्यांनीच शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. त्यांनीच महात्मा फुले यांच्या प्रत्येक चाली, म्हणजे त्यांनी जे प्रत्येक पाऊल उचललं त्याला विरोध केला. पार ती आमची आई क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले या जेव्हा पहिल्यांदा शाळा, म्हणजे ह्या ज्या काय पोरी दिसत आहेत, ही जर कोणाची मेहरबानी असेल ना तर ती फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुलेची, नाही त्या पोरी घराच्या बाहेर पडल्या नसत्या. ज्या बाईनी त्या काळात शाळा उघडली तिला पहिल्यांदा शेण मारलं ना त्या महात्मा शाहू महाराजांना. तुम्ही क्षुद्र आहात म्हणून त्यानं वेदोक्त आणि पुराणोक्त प्रकरण झालं त्याच्यावरनं. इथली एक व्यवस्थेमधली एक समाज घटक असा आहे की ज्यांना असं वाटतं की ही समाज व्यवस्था सुधारू नये, ही समाज व्यवस्था आहे तशी राहावी, ह्याच्यातनं एका घटकाने बाद व्हावं, आणि त्याच्यातनं एक घडत असतं. असं आहे की अनेक वर्ष ही चालत आलेली आपली परंपरा आहे आणि त्या परंपरेचे आपण बळी आहोत. तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की देवकाते नावाचे सरदार होते, वाघमारे नावाचे सरदार होते. असं आहे की वाईट वाटतं आम्हाला की शिवाजी महाराजांवर वार करणारा कृष्णाजी भास्कर, नाव तर कुणाला माहितीच नाही की त्याचं नाव होतं कृष्णा भास्कर कुलकर्णी, पण आपण त्याला कृष्णाजी भास्कर म्हणतो. आणि ज्याने शिवाजी महाराजांच्या जीवाला जीव देण्यासाठी त्या अफजल खानासमोर उभा राहिला तो जीवा महाला. तो जीवाजी महाला नाही, तो जीवा महाला. का? म्हणजे कृष्णा भास्कर महाराजांवरती आयुष्यात एकमेव वार झाला. महाराज सावध होते आणि महाराजांना मुस्लिम द्वेष्टा म्हणून ज्यांनी समोर आणलं त्यांना. जरा एक मिनिट थांबत. आता मी एवढा रंगात आलो असताना तुम्ही मध्येच मला थांबवत आहे. प्रश्न विचारायचा आहे, हाच विषय अरे, निघाला एक म्हणून- मिनिटं माझं मी हाच एवढा विषय रंग- निघाला म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मला एक सांगा की अफजल खानाचा वध हा तुम्हाला मान्य आहे की नाही? म्हणजे मान्य का? अफजल खानाचा वध झाला की नाही, मला या प्रश्नाचं उत्तर सांगा. झालं ना. झाला ना. मग सरकार का नाकारत होतं? पुस्तकातून का त्यांची सरकारला का त्याचा हे वाटतो सांगायला? अजूनही सरकारी पुस्तकात सगळ्या पुस्तकांमध्ये नोंद देत नाही काय. नाही, त्याच्यावर वादंग का होतो मग? वादंग त्याच्यावर कधीच झालेलं नाही. मग ते वादंग जोचा विषय आहे तो म्हणजे त्याची कबर. हा, तोही का व्हावा? तो का व्हावा म्हणजे इथे एक व्यवस्था आहे जे म्हणते कबरी बिबरी तोडून टाका, कबरीचा काय संबंध. आणि इथले एक घटक आहे तो म्हणतो की महाराजांनी आपल्या शत्रूचा पाडाव केल्यानंतर जसं सन्मानाने त्याचा अंत्यसंस्कार व्हावेत म्हणून जागा देऊन तिथे कबर निर्माण केली. हे वादप्रवाद होत राहतात. हात तर इतिहासाचा मोठेपणा आहे. इतिहासामधनं काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. असं आहे की तुम्ही ज्या महाराष्ट्राने 60 वर्ष शिवचरित्र वाचलं त्या शिवचरित्रामधनं एवढंच पुढे आलं की महाराज म्हणजे एकदम मुसलमानांचे शत्रू, काटो मार डालो. शिवाजी महाराज म्हणजे तलवार काढूनच जायचे फक्त मुसलमान दिसला की. हे कोणाला माहिती आहे की 32 अंगरक्षकांपैकी सर्वाधिक अंगरक्षक मुसलमान होते. ज्या औरंगजेबाला जाताना मृत्यूचा सर्वात मोठा धोका होता तिथेही जाताना बरोबर मुसलमानाला घेतला. जाती धर्माचं राजकारण त्या महाराजांनी केलं नाही. तो पहिला राजा होता की ज्याने इथल्या चातुर्वर्ण व्यवस्थेला लाथ मारली. तो पहिला राजा होता इथल्या दलितांना, म्हणजे तेव्हा दलित नव्हते, इथल्या शूद्रांना, इथल्या वैश्यांना आणि इथल्या क्षत्रियांना त्यांनी सन्मानाची जागा दिली. तो पहिला राजा होता ज्याने कर्मकांडाला विरोध केला. तो पहिला राजा होता इथल्या धर्मव्यवस्थेला विरोध केला आणि म्हणून त्याला विरोध आहे.
म्हणून ज्या व्यवस्थेला त्यांनी विरोध केला त्या व्यवस्था आजही 300 वर्षानंतर त्याला विरोध करतायत, कारण का त्यांनी ती व्यवस्था मोडून टाकली. आणि त्याच्यानंतर ही मोडकळीस आलेली परंपरा, ही मोडून टाकलेली परंपरा शाहूंनी पुढे नेली, फुलेंनी पुढे नेली, आंबेडकरांनी पुढे नेली आणि ती महाराष्ट्राने स्वीकारली आणि म्हणून महाराष्ट्र पुरोगामी झाला. महाराष्ट्र असाच पुरोगामी नाही झाला. महाराष्ट्राचं पुरोगमित्वाचा जन्मदाता कोण आहे? तर तो छत्रपती शिवाजी महाराज आहे. पण ही त्यावेळची गरज होती, कारण उत्कृष्ट अंगरक्षक म्हणून गार्दीच असायचे. कारण आता त्या काळची गरज होती. ऐकून घ्या, मग त्या मुसलमान काळची कशाला गरज पाहिजे होती. होते? नाही, त्या काळची गरज होती. सर्वात अहो, जास्त आम्ही तेच म्हणतो. तोफखान्याचे तज्ञ हे अहो, पण आम्ही मुस्लिमच तेच होते, अरबच म्हणतो ना. होते. ही म्हणून ती गरज होती. अरे बाळा, आम्ही महाराजांनी तेच ती म्हणतोय. गरज ओळखली. अरे आम्ही तेच म्हणतोय की तो मुसलमान विरुद्ध हिंदू असा संघर्ष नव्हता, तो साम्राज्य विस्ताराचा संघर्ष होता, साम्राज्य सुरक्षतेचा सिंजर होता. की अफजल खान हा मुसलमान म्हणून हिंदू शिवाजीला मारायला आला नव्हता, तो कोणाचा तरी सरदार म्हणून आला होता. आणि आमचा राजा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, स्वतःच्या भागाचं संरक्षण करण्यासाठी त्याच्या वधासाठी उतरला खाली. त्यांनी ज्या लढाई, असं आहे की साधी गोष्ट आहे, याच पुस्तकात लिहिलं आहे की औरंगजेबाला सर्वात राग शिवाजी महाराजांचा का होता? तर राग ह्याच्यासाठी होता की त्याचं म्हणणं होतं की शिवाजी महाराज काफिर आहेत. काफिरचा अर्थ मी इथे जास्त खोलात जात नाही, पण औरंगजेबाने स्वतःच्या बापाला मारलं ना सत्तेसाठी, स्वतःच्या भावांना मारलं ना सत्तेसाठी, आदिलशहावरती हल्ला केला सत्तेसाठी, बहामानी किंगडमवर हल्ला केला सत्तेसाठी, गोलकोंड्यावर हल्ला केला सत्तेसाठी. सत्तेपुढे जात धर्म नव्हता त्या काळात. त्या काळात फक्त साम्राज्य विस्तार होता. आणि मग शिवाजी महाराजांना ज्याच्याशी युद्धात तह करावा लागला आणि त्यांना शिवाजी महाराजांना दिल्लीला जावं लागलं, तो मिर्झा राजे जयसिंग काय काफिर होता? तो हिंदू होता, कट्टर राजपूत होता, पण तो औरंगजेबाचा सरदार होता. त्यामुळे ह्या लढायांमध्ये मुसलमान किती, हिंदू किती हे नव्हतं. राजाचे निष्ठावंत सैनिक विरुद्ध त्या राजाचे निष्ठावंत सैनिक, अशी ती लढाई होती. ती हिंदू मुसलमानांची नव्हती. पण गेल्या 60 वर्षात महाराष्ट्रामध्ये महाराज म्हणजे महाराजांच्या चेहरा समोर करायचा आणि मुसलमानांना कापायचं, हे जे काही एक मानसिकता तयार झाली, त्या मानसिकतेचंच म्हणजे ही मानसिकता आली कुठनं याचं संशोधन केल्यावर बरोबर आपण योग्य दिशेवरती जातो. असं आहे की महाराजांच्या चारित्र्याविषयी, महाराजांच्या एकंदर वयाच्या 18व्या वर्षी म्हणजे 16व्या वर्षी पहिल्यांदा एखादा किल्ला ताब्यात गेल्यानंतर त्यांनी जी समाज व्यवस्था निर्माण केली, त्यांनी जी प्रशासनातली व्यवस्था निर्माण केली, त्यांनी इथल्या ज्या चालीरीती ढकलून दिल्या, त्यांना पहिल्यांदा सतीला विरोध केला ना त्यांनी. म्हणजे ज्या काळात ते हे सगळं सुचायला माणसांना अवघड होतं, त्या काळात हे त्यांनी सगळं बदलवलं. ठीक आहे. राज्य सरकारने जी समिती ह्याला हे केली आहे, मग त्यातले जे सदस्य आहेत महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी ज्यांनी नावं सजेस्ट केलं बाबासाहेबांचं, मग त्यांना काही कळत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? मला कोणाच्या बुद्धीबद्दल बोलण्याचा अधिकार माझ्या बापाने मला दिलेला नाही. मी कशाला कोणाच्या बुद्धीची तुलना. समितीने नाव पुढे केलेलं आवड साहेब. आता त्यांनी केलं का नाही केलं हे कोणाला माहिती आहे? मग तुमच्या या समिती नेमली आहे, त्यांनी ते नाव मला नाही त्या कॉन्ट्रोवर्सीत उतरायचं नाही. मी आधी एका कॉन्ट्रोवर्सीत उतरलो, तेवढं खूप आहे. मग तुमच्या या विचारांना पक्षानेच का नाही तुमच्या बळ दिलं? नाही, पण माझ्या पक्षाने बळ दिलं. माझ्या पक्षाने असं आहे की पवार साहेबांनी सांगितलं की अहो, समाजाबद्दल इतिहास बदलून जाईल ना जर बळ दिलं तर खोटा इतिहास तरी असं पुसला आहे जाईल. की स्वतः पवार साहेब म्हणाले ना की ते इतिहासकार नाहीत म्हणून. म्हणजे माझ्या भूमिकेला काय अजून काय बळ द्यायचं त्यांनी? आणि मी म्हणतो की त्यांना महाराष्ट्र भूषण द्या. नाही, सुनील तटकरे म्हणतात की सरकारने जो निर्णय घेतला त्याला आमचा पाठिंबा आहे पक्ष म्हणून. हो, बरोबर आहे ना. कारण का त्यांनी माझं विधान व्यवस्थित वाचलं नाही, माझं विधानाला तुम्ही व्यवस्थित पुढे नेलं नाही. माझं म्हणणं आहे की त्यांना महाराष्ट्र भूषण द्या. मी असं म्हणत नाही त्यांना महाराष्ट्र भूषण देऊ नका, फक्त त्यांना इतिहासकार म्हणून देऊ. हो, ते इतिहासकार म्हणून तर दिला त्यांना पुरस्कार. मग त्याला माझा मग विरोध तुमचा आहे. पक्ष त्याला पाठिंबा देतोय ना. असं नाही, महाराष्ट्रात त्यांना महाराष्ट्र भूषण द्या. आमचा फक्त इतिहासकार म्हणून देऊ नका. तो पवार साहेबांनी त्याचं समर्थन केलं. तटकरे साहेब म्हणाले ना की आमचं- मला पवार साहेबांना सांगतो ना, आमच्या पक्षाचे सर्व कोण आहेत? पवार. शरदचंद्र पवार साहेब. ते काय म्हणाले औरंगाबादला, ते काय म्हणाले दापोलीला? पण विरोध नाही ना केला. अहो, त्यांनी सांगितले इतिहासकार नाही आहेत म्हणून. अजून पवार साहेबांनी काय हो, पण सांगितलं? पवार साहेब महाराष्ट्र नेहमी वन आता लाईनर. एकदा भूषण तुम्ही दिल्यानंतर अजून तुमची अजून पवार साहेबांची इंटरॅक्शन दिसत नाही, त्यांना विचारा. ते वन लाईनरच नाही, देतात. नाही, ठीक आहे, वन लाईनर. ते नेहमी वन लाईनर देतात. ते फार पॅराग्राफिक लिहित नाही, ते वन लाईनर देतात. नाही, एक घेतली साहेब, मुलाखत शरद त्यांची. पवार हे खूप मोठे नेते आहेत. ते महाराष्ट्राचे जाणता राजा म्हणून ओळखले जातात. मला हे सांगा, जर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना इतिहासकार नसूनही जर त्यांना पुरस्कार दिला जात असेल,
तर तुम्ही ठामपणे भूमिका घेतली पाहिजे होती की हा पुरस्कार इतिहासकार म्हणून देऊ नये. कारण सुरुवातीला तुम्ही म्हणतात की असं त्याला आहे की इतिहासकार म्हणून दिलाय पुरस्कार, असं आहे की पवार साहेबांनी सांगितलं ना की त्यांनी आजपर्यंत जे काही काम मग केलंय तुम्ही विरोध समाजामध्ये- केला पाहिजे ना. कोणी त्याने मग सांगितलं पक्षाने विरोध केला पाहिजे, त्या- पक्ष विरोध करत नाहीये. असं आहे की पक्ष विरोध करत नाहीये. सामाजिक स्तरावरती आपापली मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य पक्षाने प्रत्येक सदस्याला दिलंय असं पवार साहेबांनी औरंगाबादला सांगितलं ना की आमचं पक्षाच्या धोरणामध्ये बाबासाहेब पुरंदरे बसत नाहीत. तर ठीक आहे, मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. अरे थँक्यू. ठीक आहे, हा सगळा इतिहास लिहिताना एक तुम्हाला असं वाटतं की काही लोक चुकीचा इतिहास लिहित होते, कथेतून असेल, कादंबरीतून असेल, नाटकातून असेल, पण त्याच वेळेला खरा इतिहास मांडण्याची जबाबदारी कुणाची होती? असं आहे की तुम्ही एक लक्षात घेत नाही खरा इतिहास आहे हो. तुम्ही वाचत नाही ते तुमचं म्हणजे तुम्ही स्वतःला तुमचं अज्ञान तुम्ही महाराष्ट्रापुढे नेताय. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं आठवले साहेब. तुम्ही वाचा. तुम्ही ज्या दिवशी खरा इतिहास वाचाल त्या दिवशी तुम्ही इथे येऊन बसाल माझ्या बाजूला की नाही जितेंद्र मी तुमच्या बरोबर आहे. पण खरा इतिहास आवाज वाचा. साहेब, मी माझा आपल्या- नाही म्हणत आहे. अहो साहेब, मी तुमच्याबद्दल लोकांच्या सुरुवात करू नये. नाही, मला माहिती आहे ना महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो काढला. अहो, तुम्ही पण एक तर तुम्ही चर्चाच सरकार केली नसती नाही, पुरंदरेंवर. सरकार म्हणून तुम्ही काय करता मला अहो, सांगा. सरकारचं काम नाही ना इतिहास लिहिणं. नाही, तुम्ही सरकारचं काम आहे, सरकारचं काम आहे. कसं काय? आवाजी हे सरकारचं काम सरकारचं काम आहे. कसं काय? लोकांना शिकवणं हे सरकारचं काम आहे. एज्युकेट करणं हे सरकारचं काम तुम्हाला आहे. असं वाटतं एज्युकेट नाही. अहो सरकार तुम्हाला असं वाटतं एज्युकेटेड नाहीये. महाराष्ट्रामध्ये एवढं वातावरण पेटलंच नसतं, एवढा लोकांनी उद्रेक झालाच नसता. तो जेम्स लेनच्या बाबतीत असो नाही तर आजच्या पुरस्काराच्या बाबतीत असो. महाराष्ट्रामध्ये एक पिढी एक घटक असा आहे ज्याला इतिहासाचं पूर्ण ज्ञान आहे, ह्याच्यामधलं कटकरस्थान ज्याला समजतंय असा महाराष्ट्रातला मोठा वर्ग आहे. तो कदाचित तुमच्या चॅनलमध्ये बसणाऱ्या ह्या सुसंस्कृत उच्चभ्रू समाजातल्या लोकांना समजत नसेल. पण मी तुम्हाला अगदी अनुभवातनं सांगतो, गेले 4 दिवस मी महाराष्ट्राचा दौरा करून आलो आहे. गावागावामध्ये ह्याच्याबद्दल प्रचंड राग आणि उद्रेक आहे. आणि हे मी फक्त एका विशिष्ट पट्ट्यात नाही, मी विदर्भातनं जाऊन आलो, मी मराठवाड्यातनं जाऊन आलो, मी काल पाटसला जाऊन आलो. लोकांना प्रचंड राग आहे आणि ह्याचं कारण तुमच्यासारख्या ज्या चर्चा होत आहेत ते लोक बघतायत. आणि लोकांना जेव्हा हे कळतं आहे की एखाद्या राग बाकीच्या इतिहासाबद्दल कुठेही असण्याचं काही कारण नसतं, पण जेव्हा एखाद्या कर्तृत्ववान स्त्रीचा तुम्ही बदनाम चेहरा ठीक आहे, पुढे माझा आणताय. वेळ आवर्साहेब, माझा वेळ संपलेला आहे. आपण अनेक मुद्द्यावर ही चर्चा केलेली आहे. तुम्ही एवढी घाई करू नका. तुमचा आवाज महाराष्ट्राने ऐकलेला, तुमचे मुद्दे खरे असतील तर महाराष्ट्र तुम्हाला सलाम करेल किंवा महाराष्ट्र खरा इतिहास कोणी लिहिला याचा शोध घेईल. जितेंद्र आव्हाड यांच्याशी ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे, कारण महाराष्ट्राला खरा इतिहास कळला पाहिजे. सरकार नेमकं काय करतंय, सरकार खऱ्या व्यक्तीला पुरस्कार देतंय का, सरकार खऱ्या कामाला पुरस्कार देतंय का, हे या चर्चेतून बाहेर येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरकारची जबाबदारी असते की लोकांना शिक्षित करणं. हे काम सरकारने करावं. आव्हाडसाहेब आपल्या भूमिकेतून करत असतील तर सरकारची ही जबाबदारी आहे योग्य व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला की नाही हे तपासण्याची. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पाहता जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.